दरम्यान शिंदेंना महादजी शिंदे पुरस्कार देणाऱ्या संस्थेची चौकशी केली पाहिजे अशी मागणी आता राऊतांनी यावर केली आहे। तर दिल्लीमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यावरून राऊतांनी पुन्हा एकदा टीका केली। तर राऊतांना साधा भांडू भूषण पुरस्कार देखील मिळालेला नाही अशी जहरी टीका यावर नरेश म्हस्केंनी केली आहे। महादजी शिंदे पुरस्कार देताना जे झालेलं भाषण आहे ते फार इंटरेस्टिंग भाषण आहे। असं महाराष्ट्राला काय पुढे नेलं? महाराष्ट्रामध्ये पैशाचं राजकारण करणारे हे लोक आहेत। महाराष्ट्रामध्ये सत्तेचा गैरवापर करून धमक्या देऊन लोकांना फोडणारे हे लोक आहेत। दिल्ली पुढे झुकणारे हे लोक आहेत। दिल्ली पुढे सरपटणारे हे लोक आहेत। त्यांना महादजी शिंदेच्या नावानं कोण पुरस्कार देत असेल तर त्या संस्थेची चौकशी व्हायला पाहिजे। त्यांना इतिहास माहिती आहे की नाही? यांना काय पवार साहेबांनी ठेवलंय काय की माझी उत्तरं द्या? त्या महादजी शिंदे यांचे वारस ज्योतिराज शिंदे यांचं भाषण ऐका तुम्ही आणि त्यानंतर अशा पद्धतीच्या टीका करा। आम्ही समजू शकतो की तुम्हाला साधं भांडू भूषण पण कोणी पुरस्कार दिलेला नाहीये, त्यामुळे आपल्यामध्ये हा जळफळाट होतोय।